आम्ही सर्व तुमच्या स्वागतासाठी तुम्ही येत आहेत याच्यासाठीच आम्ही सज्ज झालेलो होतो आणि तुमची वाट पाहतो सांगितलं तर. पण आता हा कार्यक्रम संपला की आम्ही पाहू नंतर. वर्गमित्रांमधून कोण बोलतंय? चला, विजय कोतकर हे आपलं व्यासपीठावरील पदाधिकारी, गुरुजन व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 50 वर्षानंतर काल नियोजनानंतर तडवी सरांच्या भेटीनंतर शाळेची व्यवस्था व स्वच्छता, शाळेचा परिसर बघून मन अतिशय प्रसन्न व भरून कुठल्या वर्गात बसायचो, कोण कोण शिक्षक होते, शाळेत कुठले कुठले कार्यक्रम व्हायचे, शाळेची प्रार्थना, इतर मारलेल्या उठावरच्या किंवा कोंबे उभे राहिलेले किंवा वर्गात बाकावर उभे राहिलेले वा वर्गाबाहेर काढलेले असे सगळे गोष्टी आठवायला लागले. तिळगुळ असो किंवा दसऱ्याच्या निमित्तानं सोनं वाटण्याच्या निमित्तानं सरांच्या घरी जाणं व मित्रमैत्रिणींच्या घरी तिळगुळ किंवा सोनं वाटण्याच्या निमित्तानं जाणं, त्याच्या भेटीगाठीचा आनंद घेऊन गेला. त्यावेळी त्यांनी दिलेले आशीर्वाद अजूनही आमच्या पाठीशी आहेत. त्यावेळी मुलांचे असे काही पूर्वी वेगळ्याच तुकड्या असायचे. आता सारखं वातावरण नव्हतं. मुलींची वेगळी असायची, मुलांची वेगळी असायची. त्यावेळी मुलींशी बोलायचे म्हटले तरी आता सारख्याची परिस्थिती आहे तशी ती पूर्वी नव्हती. म्हणजे मुला मुलींचं एकमेकांशी देवाणघेवाण किंवा पिढीचा जो फरक होता तो आणि आता भरपूर फरक पडलेला आहे. आज या निमित्तानं शाळा बघावयास मिळाली. शाळा चालवणारे व गुरुजन यांच्या भेटीचा खूप आनंद झाला. या शाळेत व येथील गुरुजनांनी आम्हाला समजल्या जीवनाची वाटचाल व पुढील शिक्षण नंतरचा प्रवास सुखकर झाला. या निमित्तानं मी शाळेचे, कमिटीचे, गुरुजनांचे खूप खूप आभार मानतो व त्यांच्याप्रती असलेला स्नेह असाच राहावा व वृद्धिंगत व्हावा असेच आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत ही सदिच्छा व्यक्त करतो. अजूनही आम्ही ताक मानेनं सर्वांना सांगतो की आम्ही एका हायस्कूलचे विद्यार्थी आहोत. या काळात होती माझी आई देखील या शाळेत शिक्षिका होती. 1972 ते 96 या काळात या शाळेत होती. तिने घडविलेले व शाळेने गुरुजनांचे संस्कार दिलेले आशीर्वाद अजूनही आमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद. मी नुकतीच लागलेली होती तेव्हा शाळेमध्ये विमानतळ तर मॅडमांनी आम्हाला सर्वांना जेवणाकरता बोलवलं तर तेव्हाचे जे भांडे आणि मॅडमांचा जो आग्रह जेवणाचा आजही माझ्या डोळ्यासमोर येतोय. कोणत्या मॅडमांचे खूप खूप धन्यवाद. म्हणजे संस्कार दिले मॅडमांनी, म्हणजे त्याचं एक तुमच्यासमोर एक खूप सुंदर असं उदाहरण आहे. आणि मॅडमांना मी प्रत्यक्षात बघितलंय, त्याच्यापासून बरंच काही शिकलेलं आहे. आपण शाळेला गिफ्ट म्हणून दिलेलंच आहे, हे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. परंतु जे आपण प्रत्येक क्लासमेटला, प्रत्येक आपले वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी यांना प्रत्येकीने मेमेंटो आपण देणार आहोत की जे आपण जे कायमची ओळख आहे त्या शाळेला पण आपली ओळख राहावी या दृष्टिकोनातून अभम हायस्कूल मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्याकडे एक स्मृती त्यांना मी देतो त्यांना, आणि ते त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवावं अशी मी त्यांना नम्र विनंती म्हणजे कायमस्वरूपी लक्षात राहील. तसेच अभम हायस्कूल शाळेच्या म्हणजे मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ इंगळे मॅडम यांना पण मी एक भेटवस्तू देतो.
ती त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवावी आणि सर्वांना त्याचा लाभ द्यावा. काय सांगू? आमच्या वर्ग मैत्रिणींमधून कोण आता या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतंय शाळेच्या बाबतीत, शाळा म्हणा, गुरुजन म्हणा, पदाधिकारी म्हणा, काय जसे तुमच्या मनाची भावना असेल त्या भावनेच्या माध्यमातून तुम्ही मनोगत व्यक्त करू शकता. पटकन निर्णय घ्या आणि कोण येतं ते या ठिकाणी सांगा. कवितेतूनच मांडणार आहे. कविता माझ्या मिस्टरांनी तयार केली आहे. मी मगाशी सगळ्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या मिसेसची सुद्धा ओळख करून द्या, पण मी काही माझ्या मिस्टरांची ओळख करून दिली नाही. माझे मिस्टर श्री बाळकृष्ण जानेराम अमृतकर, तुमचे जावई, आणि त्यांनीच मला ही कविता तयार करून दिली. मी सांगितलं आणि तीच मी आता वाचते. गुरु चंद्र पौर्णिमेचा, कवितेचं नाव आहे गुरु चंद्र पौर्णिमेचा. पौर्णिमेचा चंद्र नवीन जळून टाकतो सारी धरा, अंधाराला तर नाही थारा, रात्रीचा वासे दिवस खरा. गुरु म्हणजे चंद्र पौर्णिमेचा शिष्याचा जीवनी पाडी प्रकाश, भरून टाकतो ज्ञानदानाने त्याच्या अज्ञानाचे अवकाश. गुरु असतो निर्जर निर्मळ, वाहतो जरा नवचैतन्याने, भरून घ्यावी शिष्याने धारी, उत्साही व सुहास्य बदनाने. शिष्यासाठी गुरु प्राण विसावा, जसे स्त्रीला वाटते माहेर, सुखदुःखांचे त्यासी समर्पण, मिळे समाधानाचा आहे. गुरु होई आपले कान, शुद्ध ऐकवी आपल्या मना, तेच होतसे स्वच्छ डोळे, दाखवी शुद्ध मनाचा जना. गुरु लावतो अमृत वेग, शिष्याच्या आयुष्य अंगणात, सुंदर अमृत फुले बहरती त्याच्या मनाच्या प्रांगणात. गुरुचा असता हात शिष्याच्या पाठीवर, तोले स्वतःला व्यवस्थित आपल्या जीवन काठीवर. वाट चुकता प्रवासात गुरुच धावतो मदतीला, तोच धावतो योग्य मार्ग घेऊन आपल्या संगतीला. गुरु शिष्याचे असते नाते, जसे माय लेकराचे एकमेकांविषयी ओढ ना बंधन अंतराचे. धन्यवाद. आता प्रकाश अगदी प्रोटोकॉल 2 मिनिटाचाच पाळतो. मला फक्त थोडक्यात एकच गोष्ट सांगायची आहे की माझे वडील हे या शाळेत शिकले, मी या शाळेत शिकलो. संस्कार हे त्यांच्याकडून माझ्याकडे आणि माझ्याकडून माझ्या कुटुंबात माझ्या मुलांपर्यंत पोहोचवले. पण खरी आदरांजली त्या ठिकाणी आहे की आम्हाला जेव्हा गुरुजन काहीतरी शिकवतात आणि आम्ही काहीतरी करून त्यांच्या पुढे मांडतो आणि जेव्हा त्याचा सार्थ अभिमान त्यांना होतो, तेव्हाच ही खरी आदरांजली आहे असं आम्हाला वाटतं. आणि आम्ही त्यांनी जे आम्हाला संस्कार केले, जे शिकवलं, ज्याच्यातून उभं केलं, त्यांना आम्ही साक्षी ठेवून जीवनभर धडपड करत आम्ही अशा स्तरापर्यंत येऊन पोहोचलोय की त्यांना त्यांची मान आपले शिष्य हे अशा प्रकारे आहेत याच्यासाठी त्यांना स्वतःचा गर्व वाटावा असा हा आमचा पूर्ण, म्हणजे आमचा जो 74 सालची जी बॅच आहे ना, ही अशी पूर्णपणे तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम त्या सगळ्यांनी केलंय. आणि आम्हाला असं वाटतं की हीच तुमच्यासाठी आमची खरी आदरांजली. आता फक्त 1 मिनिटात मी मनोगत व्यक्त करतो माझं शाळेच्या संदर्भात. नंतर माझ्यानंतर सर्वात शेवटचं मनोगत व्यक्त करते ज्योती निफाडकर, आपल्या वर्गमैत्रिणी, त्या मनोगत व्यक्त करते. आणि त्याच्यानंतर आपला हा वर्गमैत्रिणींमधून मनोगताचा कार्यक्रम संपेल. त्याच्यानंतर जे स्टेजवरचे जे पदाधिकारी आहेत ते आपलं शैक्षणिक मनोगत व्यक्त करतात, तो नंतरचा. तर आता प्रथमतः मला खरोखर या शाळेच्या आठवणी येतात. 1974 साली त्यावेळेचे या शाळेचे मुख्याध्यापक P.B. देशपांडे यांना पाहिल्यावरच थरथर घाबरायचं, सांगायचं तात्पर्य.
कारण मी 8वी पासूनच EV हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि 11वी तुकडीत मला प्रवेश मिळालेला होता 11वीला. आणि त्या अनुषंगाने हे सर्व गुरुजन आमचे मुख्याध्यापक त्यावेळेचे PB देशपांडे सर यांची शिस्त म्हणजे शिस्त होती. त्यांच्यासमोर कुठलाही स्टाफ मेंबर स्टुडंट उभा राहिलेला दिसायचा नाही. जर चुकून एखादा विद्यार्थी जर दिसला तर त्या विद्यार्थ्याला शिक्षा व्हायची. मग त्याने एक तर पूर्ण शाळेला राऊंड मारायचा पळत पळत, किंवा 101 उर्वशा मारायच्या, किंवा काय त्याला आपण म्हणतो ते कोंबडा करायचा. अशा प्रकारच्या त्यांच्या त्यावेळेच्या शिक्षा होत्या आणि त्या आम्हाला भोगाव्या लागत होत्या. काही काही शिक्षा आम्ही भोगलेल्या आहे. वेळ प्रसंगी आम्हाला प्रार्थनेला 2 मिनिटं 5 मिनिटं वेळ झाला, प्रार्थना होऊन जायची, प्रतिज्ञा चालू राहायची, तेव्हा कुठे आम्ही यायचो. मग त्यावेळेस आम्हाला शिक्षा व्हायचीच. त्यावेळेचे MD जाधव सर होते, ते पण तिथे गेटवरच उभे राहायचे आणि ते आमचे कान पकडायचे. सांगायचं तात्पर्य आम्हाला उर्वशा मारायला लावायचे, हात पुढे करून छड्या द्यायचे. आता जर तशी पद्धत वापरली तर काय होईल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. उदाहरणार्थ माझे मुलं आणि मुली याच शाळेत शिक्षण घेतलेलं आहे आणि ते डबल पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत. सांगायचं तात्पर्य या शाळेचेच विद्यार्थी आहेत. मला खरोखर या शाळेचं या संस्थेचं कौतुक आहे. मी आज सकाळीच तुम्हाला बोललो, शाळा ही माझी माता आहे, आई आहे. आईवर आपण जेवढं प्रेम करतो म्हणजे कदाचित देवापेक्षा जास्त प्रेम आईवर करतो, तशी ही आमची शाळा आहे. म्हणून त्याच्यावर आमचं प्रेम हे जास्तच आहे. आमच्या या ठिकाणी गुरुजन फक्त आम्हाला 2च या ठिकाणी अवेलेबल होऊ शकले. MR अमृतकर सर आबासाहेब आणि दुसरे दादासाहेब अवियवले सर, हे 2च जण मला गुरुजन म्हणून उपस्थित राहिले. खरोखर मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन तिथे हजर राहिले, त्याबद्दल खरोखर त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार पण मानतो. तसंच या शाळेच्या आठवणी अनेक आहेत, पण आता आपल्याला वेळ कमी आहे. अशा अनेक आठवणी आहेत. आमचे त्यावेळेचे सर्व गुरुजन खरोखरच आम्हाला शिक्षा देखील करायचे. होमवर्क केलं नाही तरी शिक्षा राहायची. सांगण्याचं तात्पर्य दुसऱ्या दिवशी होमवर्क पाहणार म्हणजे पाहणार. अवियवले सर राहो, MR अमृतकर राहो, का KP वाणी सर राहो, का VB वाणी सर राहो, शाळेचा होमवर्क असो का ट्युशनचा होमवर्क असो, अवियवले सर आम्ही ट्युशनला जायचो. ट्युशनचं सुद्धा होमवर्क चेक करायचे ते अवियवले सर. नाही जर केला ना शिक्षा करायची, नाही तर तू येऊ नको माझ्याकडे, डायरेक्ट सांगायचे. म्हणजे त्यांना त्यावेळेस गरज नव्हती सांगण्याचं तात्पर्य. आणि खरोखर मुलांना त्याच्यातूनच वळण लागायचं सांगण्याचं तात्पर्य. आज आपले मुलं एवढे डबल पोस्ट ग्रॅज्युएट झालेले कुठल्या कुठे आहेत सांगण्याचं तात्पर्य हे कशामुळे आहे? हे EBSमुळे. पाया इथून घडलेला आहे. हे सर्व मी सांगतो, तेच मी आता सुद्धा सांगतो. असे आमचे यशस्वी असे गुरुजन, या शाळेचे सर्व मान्यवर असे पदाधिकारी आम्हाला सर्व लाभलेले आहेत. त्यावेळेचे मान्यवर पदाधिकारी यांच्याच जोडीचे होते आणि त्याच जोडीचे आता देखील पदाधिकारी उपलब्ध झालेले शाळेला. आणि शाळेचा विस्तार विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तुम्हाला सांगितलं शाळेच्या आत मुलींची शाळा वेगळी झाली, मुलांची शाळा वेगळी झालेली, शिफ्ट वेगवेगळ्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकत्रीकरण हा प्रकार नाही. मुलांची सुटल्यानंतरच मुलींची शाळा सुरू होईल, त्या दोघांमध्ये 15 मिनिटाचं अंतर राहील. अशा पद्धतीने त्यांनी शाळेचं नियोजन केलेलं आहे. खरोखर कौतुकास्पद आहे. चांगल्या पद्धतीने हँडल करतात. आज आपली पूर्ण महाराष्ट्रात अबाब हायस्कूलचं नाव आहे. खरोखर मला कौतुक करावं असं वाटतं. आमच्या वेळेस का त्यांनी घेतलं नाही का माहिती. उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षांची आम्हाला त्यावेळेस माहिती नव्हती विशेष. तसंच त्यावेळेस असं ज्याला आपण म्हणतो की स्पर्धा घ्यायच्या, आता ते स्पर्धा घेतात म्हणजे कॉम्पिटिशन. म्हणजे मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीने घेतात. शाळा स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, आणखी परत राज्य स्तरावर अशा पद्धतीने स्पर्धा घेतात. ते सांगण्याचं तात्पर्य. आणि त्याच्यात विद्यार्थी सहभाग घेतात आणि विद्यार्थी कुठल्या कुठे पोहोचतात सांगण्याचं तात्पर्य. म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून 4 पुस्तकं जास्त ऍडिशनल अभ्यास करतात सांगण्याचं तात्पर्य. तर हा बरोबर शाळेच्या कौतुकाचा भाग आहे. एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त करतो. या सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे, असंच आमचं आयुष्य याच्यापेक्षा चांगलं पुढे जावं अशाच पद्धतीने आम्हाला आशीर्वाद द्यावे. आम्हा सर्वांना यांनी आशीर्वाद देऊन उपकृत करावे एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त करतो. पुढचं सर्वात आपल्या वर्गमित्रांमधून शेवटचं मनोगत ज्योती निफाडकर हे करतील आणि त्याच्यानंतर आपला मनोगताचा भाग आपल्या मार्फत क्लोज होईल. नमस्कार, मी ज्योती निफाडकर आणि आताची स्नेहल रत्न पाटील. माझं मनोगत ॲक्च्युली मी तुम्हाला आपल्यासमोर मांडलेलं आहे, परंतु आपल्या आयोजकांनी आपल्या गुरुजनांसमोर मला मनोगत मांडायची संधी दिली त्याबद्दल आधी प्रथम आभार मानले त्यांचे.
आणि मग माझं मनोगत मांडते. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आज आपण जुन्या क्षणांना आणि जुन्या मैत्रीच्या नात्यांना उजाळा देण्यासाठी एकत्र जमलो आहोत. ज्याला आपण माझी विद्यार्थी मेळावा किंवा गेट टुगेदर असे कोणतंच नाव देतो. तुमचं नाव जरी समोर आलं तरी आपल्या समोर उभा राहतो तो आठवणींचा डोंगर. ती म्हणजे आपली शाळा, ज्ञान आणि संस्कारांची बरसात करणारी आपली शाळा. या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर आपण सर्वजण यशस्वी झालो आहोत. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्याचे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. या विद्यालयाने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिलेल्या आहेत. क्लास, खेळ, गॅदरिंग अशा असंख्य आठवणी आपल्या मनात कोरलेल्या आहेत. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमुळे आपले मनोबल वाढले, तसेच आपले चौफेर व्यक्तिमत्वही घडले. त्यामुळेच आज मी स्वतः येथे उभे राहून 4 शब्द बोलू शकते. आज 50 वर्षे उलटून गेली, पण मला आपली बॅच आठवते. मैत्रिणींनी एकत्र शाळेत आणि क्लासला जाणे आठवते. आपले हेड सर श्रीयुत के.पी. देशपांडे सर आठवतात. श्रीयुत काश्यपे सर अतिशय सुंदर इंग्लिश शिकवायचे. त्यांच्या क्लासला जायला 5 मिनिट जरी उशीर झाला तरी त्यांचा खाल्लेला ओरडा पण मला आठवतो. तसेच श्रीयुत अभि येवले सर अतिशय सुंदर पद्धतीने गणित शिकवले त्यांनी, आणि त्यामुळे गणित हा विषय आम्हाला कधीच अवघड वाटला नाही. इतरही शिक्षक आठवणीत आहेत, काही विस्मृतीत पण आहेत गेलेले माझ्या. पण संस्कृतचे राव सर, इंग्लिशचे धनवंती ताई, दर्तीकर मॅडम, देशपांडे मॅडम, आडावकर सर मॅडम, सगळे इतर शिक्षकही आहेत आठवणीमध्ये काही. आणि शाळेने दिलेला निरोप समारंभ तर इतका आठवणीत आहे की सगळ्या शिक्षकांनी केलेली जी भाषणं होती ती अतिशय भावपूर्ण होती. त्यामुळे कित्येकांच्या डोळ्यात त्यावेळेस पाणी आलेलं होतं. विशेषतः मुलींच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं. मी माझी विद्यार्थी मेळावा या संकल्पनेचे कौतुक करते, ज्यामुळे आपण येथे येऊन किती आनंदित झालो आहोत हे तुमचे सगळ्यांचे चेहरे सांगतायत. मला विश्वास आहे की आपल्या मित्रमैत्रिणींना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी आजचा हा मेळावा योग्य हे व्यासपीठ ठरलेला आहे. तसेच आपण तुटलेल्या संपर्कांना पुन्हा जोडू शकलो आहोत. आपण सगळ्यांनी वेळ काढून मेळाव्याला उपस्थिती लावली आणि शोभा आणली, त्याबद्दल आपले शतशः पुन्हा मी आभार मानते. तसेच हा मेळावा आयोजित करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते आणि माझे छोटेसे मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे काही मनोगताचा भाग होता तो संपलेला आहे. आता स्टेजवरील आमचे 2च गुरुजन आहेत या ठिकाणी, अमृतदार सर आणि अभि येवले सर. दोघांनी मनोगत व्यक्त केलं तर अत्यानंद आहे. आणि दोघांपैकी दोघांनी ठरवून घेतलं की कोणी करायचं, एकानेच करायचं तरी आम्हाला आनंद आहे. पण एकाने कमीत कमी करावं ही विनंती. दोघांनी केलं तर फारच आनंद. माझे सिनियर आहे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष नारायण भाऊ योगेश भाऊ आलेले, बसले आणि आपल्या संस्थेचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यापैकी आणि सेक्रेटरी महोदय, आई हॉस्पिटलचे संचालक आणि आपण सर्व माझे विद्यार्थी, आमचे आवडते विद्यार्थी. आता तुमच्याबद्दल काय बोलावं? गुरुजनांबद्दल बोलायची गरज नाही, तुम्ही बोलले. पण तुमच्याबद्दल मी एकच सांगेन की तुम्ही शिक्षकांचे श्वास आहे. तुम्हाला पाहिल्यानंतर कळत न कळत आमचं आयुष्य वाढतं. You are the living wealth of our teachers. The best gift of fragrance
our heart is the smiling faces that you have when you follow our teaching. अशा तऱ्हेचे आपण गुरुजन, आपण सर्व माजी विद्यार्थी आमच्या बद्दल आदर व्यक्त करायला या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या मेळाव्यामध्ये सर्व आठवणी आपण जागे केल्या असतील. आमची कळकळीची विनंती आपल्याला की काय बदल झालाय. सध्या इंग्रजी शाळांचं प्रश्न आहे की तुमची शाळा मराठी माध्यमातली शाळा, त्यानंतर आपण सेमी इंग्लिश या शाळेमध्ये सुरू केली. सेमी इंग्लिश शाळा जिल्ह्यातली पहिली आपली शाळा आणि अत्यंत व्यवस्थित मार्गदर्शन सेमी इंग्लिशचं सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर आताची जी कार्यकारी आणि अभिमानाने सांगतो की आरसी सारखा अध्यक्ष या संस्थेला, सेक्रेटरी महोदय या संस्थेला आणि मराठी माध्यमाची किंवा सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा असून देखील या ठिकाणी सर्वसामान्य स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना इथल्या लॅब कशा शिकवतात, कशा बनवतात हे पाहिल्यानंतर आपण थक्क व्हा. तुम्ही जर पाहिलं नाही, मॅथमॅटिक्सची लॅब जरी पाहिली तरी सर्व काही आलं. अशा तऱ्हेची ही लॅब आहे आणि इतके तत्पर अशा तऱ्हेचे कार्यकारिणीतले लोक आहेत, पूर्णपणे वाहून घेतलेले. विद्यार्थी कसे घडतील, गोरगरिबांची मुलं पण टॉपला पोहोचतील अशा तऱ्हेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आमचे तळवी सरांना तर पुरस्कार मिळालेला आहे, समता पुरस्कार. कधीही त्यांनी ही ट्रीटमेंट कुणालाही दिली, स्वार्थ वृत्तीने न्याय. इंग्रज मॅडम या अत्यंत कार्यतत्पर आहेत. तरीही बंधू नानांना प्रॉब्लेम निर्माण झाला आहे इंग्रज मॅडमच्या कारकिर्दीत असं अनुभवलं आहे. किंवा अशा तऱ्हेचा हा आदर्श स्टाफ आहे आणि कार्यकारी बोर्ड ठेवून आहे. आणि मला बोलायचं होतं, पण दुर्दैवाने माझ्या घरीच घटना घडलेली असल्यामुळे मी धन्यवाद. आता अभियोगे सर यांनी आपलं ओके काय नंतर पदाधिकाऱ्यांमधून अगोदर नाना बोलतील. ॲडव्होकेट प्रदीप अहिरराव या शाळेचे स्कूल कमिटी चेअरमन. ग्रीनली पाटील तिच्या खाली लावली.
ते पार्किंग लागते का तिथं? पेट्रोल टाकलं बरं का? नाही रे, पार्किंग लागते तिथे येणार ग्रीन लिफ्टच्या खाली. 1974 ओल्ड SSC बॅच या त्यांच्या गेट टुगेदर प्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले पेट्रोल संपलेलं आहे बरं. आपल्या पेट्रोल घेऊन येतो. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आरसे आबा, संस्थेचे ट्रस्टी आदरणीय अवेदादा, संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर रमेशजी खोतकर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक संस्थेचे संचालक, ज्येष्ठ संचालक आबासाहेब खोतकर, या आपण मुलांच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक तळवी सर, मुलींच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका इंगळे मॅडम, आणि आपण सर्व माझे मोठे बंधू आणि भगिनी, कारण मी 77च्या बॅचचा आहे, तुम्ही 74च्या आहात, म्हणून तुम्ही सगळे माझे मोठे भाऊ आणि मोठ्या बहिणी आहात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या शाळेच्या वतीनं नमस्कार करतो. आणि या संस्थेच्या वतीनं प्रथमतः आपण 50 वर्षानंतर या ठिकाणी एकत्र आला आहात, या निमित्तानं मी संस्थेच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो. 50 वर्षाचा काळ, या 50 वर्षामध्ये तुम्ही जे काय केलं, 50 वर्षापूर्वी शाळेत असताना तुमच्या असलेल्या आठवणी, त्यानंतर 50 वर्ष तुमचे संसारामध्ये गेले, शिक्षणात आणि संसारामध्ये गेले, तर त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज तुम्ही सकाळपासून या ठिकाणी एकत्र आलेले आहात. निश्चितपणे सगळ्या जुन्या आठवणी आपण एकत्र केलेल्या असतीलच. प्रत्येकाने अनुभवल्या सगळ्या जणांचे पत्ते मिळवणं, त्यांचे फोन नंबर मिळवणं हे काही साधं काम नाहीये. त्याच्यासाठी निश्चितच 4-6 महिन्याचा काळ आपला गेला असेल. त्या आयोजकांचं देखील मी प्रथमतः या ठिकाणी कौतुक करतो. आणि यानंतर आपल्या या शाळेविषयी 74ला तुम्ही शाळा सोडून गेला, तर 74 नंतर साधारणतः या शाळेमध्ये काय काय बदल झालेले आहेत. कारण आम्ही 77ला शाळा सोडली, मी या शाळेचा विद्यार्थी, माझे मुलं देखील या शाळेत शिकले. यानंतर मी या संस्थेचं महाविद्यालय त्या ठिकाणी शिकलो. त्याच्यानंतर मी LLB साठी नाशिकला गेलो. त्यानंतर 40 वकिली व्यवसाय सुरुवात केली. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मी या संस्थेमध्ये सन 1993 पासून या संस्थेचा प्रथमतः आम्ही उपाध्यक्ष झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळामध्ये कार्यरत आहे. तर साधारणतः विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने आमचं जेवढं संचालक मंडळ आहे, संचालक मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, नारायण भाऊ, योगेश अग्रवाल, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आपले संस्थेचे सचिव डॉक्टर साहेब, नंतर आमचे ट्रस्टी अविदादा, अध्यक्ष अध्यापक, शिक्षक, या सर्वांनी एक की विद्यार्थ्यांना दर्जेदार आपल्याला शिक्षण कसं देता येईल, त्या माध्यमातून आपल्याला काय काय करता येईल, या निमित्त आम्ही सगळे एकत्र बसून नुकतंच आम्ही 2 वर्षापासून या शाळेमध्ये महाराष्ट्रात कुठेही नाही अशी गणिताची प्रयोगशाळा आपण या हायस्कूलला सुरू केली. त्या माध्यमातून गणिताचं ज्ञान म्हणजे इतक्या सोप्या विद्यार्थ्यांना त्या वेळापासून आपण या ठिकाणी देत आहोत. आणि अतिशय चांगली अशी संघ पाठवलं, अहमदाबादला पाठवलं, त्या ठिकाणी अभ्यास करून C++ ची तयार झालेली आहे. दरवर्षी आपण एक बॅच या ठिकाणी काढणार आहोत. आणि पुढच्या वर्षापासून आमच्या सगळ्यांचा मानस आहे की व्यवसाय विमुख शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं, व्यावसायिक दृष्ट्या त्यांना काय काय करता येईल, व्यावसायिक ज्ञान कसं देता येईल. तर या संदर्भात देखील आपण त्या ठिकाणी पुढच्या वर्षापासून सुरुवात करणार आहोत. आता तुम्हाला या छोट्याशा हॉलमध्ये आम्ही बसवलं, परंतु लवकरच आम्ही एक मोठा मल्टीपर्पज हॉल हे जे कार्यक्रम होतात यासाठी तयार करणार आहोत. त्यासाठी साधारणतः 15 ते 20 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. संस्था पाहिजे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्वांचा नामोल्लेख केला पाहिजे. परंतु त्या व्यासपीठात समोर उपस्थित असलेल्या माझ्या गुरुबंधू आणि गुरुभगिनींना, गुरुबंधू आणि गुरुभगिनी एवढ्यासाठी म्हणेल
की तुम्हाला घडवणारे जे गुरु आहेत तेच मला घडवणारे गुरु आहेत. म्हणून आपण नात्याने गुरुबंधू आणि गुरुभगिनी आहोत. 1974 साली तुम्ही 10वीला होतात, 11वीला होतात आणि जुनी 10वी. त्याला SSC आम्हाला 10वी म्हणावं लागायचं. तर जुनी 10वी तुम्ही 74 होतात. नानांनी सांगितलं की ते त्यामुळे ह्या शाळेला मला एक वेगळी आत्मीयता आहे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं एकत्र आला आपण आपल्या आयुष्यात या शाळेमुळे यशस्वी झाला हे मान्य आहे. पण मला इथं आल्यानंतर कळलं की आपल्यातलाच एका विद्यार्थ्याचा मुलगा PM ऑफिसला आहे. आमच्या धामणे सरांचा मुलगा चांगला प्रतिदेश डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतो. आमच्या मेघा सरांचा मुलगा पुण्यात ऑन्को फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करतो. अशा पाटील साहेबांची कन्या नासा गर्ल म्हणून फेमस आहे. याचे सगळे जे काही बालसंस्कार आहेत ते ह्या बिल्डिंग मध्ये आहेत आणि म्हणून सर्वप्रथम एक सचिव म्हणून मी तुम्हा सर्वांचा धन्यवाद देतो की या शाळेचा नावलौकिक चारी दिशांना घुमावा, मोठ्या आवाजात घुमावा म्हणून तुम्ही साऊंड सिस्टीम दिली असं आम्ही मानतो आणि तुमच्या ह्या अपेक्षांना आम्ही निश्चितपणे परिपूर्ण करू असा शब्द देतो. बराच वेळ झालाय परंतु तुम्ही त्यावेळेस 16-17 वर्षाचे असाल, आता 50 वर्षानंतर एकत्र आलेला म्हणजे सगळेजण 60+ आहे. म्हणजे 60 क्रॉस केल्यानंतर सुद्धा तुमच्या हातात काठी नाही हे महत्वाचं आहे. त्यासाठी मी आरटीआयच्या ताईने एक कविता सादर केली आणि तुमच्या ह्या गेट टुगेदरच्या आठवणी जो कायमस्वरूपी चिरतरुण करणार आहे असा फोटोग्राफर असलेला भूपेंद्र माझा वर्गमित्र आहे. तर मी एवढंच म्हणेन असा सगळा योगायोग आहे. तर मी तुमच्यासाठी बाबांच्या कन्याने छान कविता सादर केली म्हणून मला 2 ओळी सुचल्या की तुम्ही सर्वजण देवघरातील समयी देवती, तुम्ही सर्वजण देवघरातील समयी देवती, तुम्हीच आदर्श आमचा, तुम्हीच प्रेरणामूर्ती, तुम्ही सर्वांनी गाठावी आयुष्याची 100री हीच या शाळेची परमेश्वराला विनंती. आणि वयाच्या 100व्या वर्षी तुम्ही सर्वांनी इथे यावं, त्या कार्यक्रमाला आम्ही सुद्धा असावं. सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. तत्पूर्वी हे मेमंटोसाठी श्री गोविंदपुरम याच्या सौजन्याने आणि तसंच पिंगळे सरांनी माझ्यावर इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांना आपले जे दोघं गुरुजन आहेत त्यांना भेटायचे, त्यांनी लवकरात लवकर यावं, त्यांना भेटावं. तसंच त्यांनी सर्वात शेवटी अध्यक्ष महोदय आपलं मनोगत व्यक्त करते. 84चे व्याख्यान विद्यार्थी तब्बल 50 वर्षानंतर या विद्यालयात आले. या विद्यालयाचा अध्यक्ष म्हणून मी आपलं सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि मित्रांनो, मी पण तुमच्या सारख्याच कॉलेजला असताना आमचाही विद्यार्थ्यांचा ग्रुप जोडलेला आहे. तुमचा हा पहिल्या वेळेस आलेला आहे योग असा. निश्चितच तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार होईल आणि यापुढे आपण प्रत्येक जण एकमेकाची सुख दुःखाची देवाणघेवाण निश्चित करा. त्या देवाणघेवाण आपलं वैयक्तिक दुःख हे आपण विसरत असतो आणि सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येत असतात. तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विद्यालयाकडून खूप खूप शुभेच्छा देतो. विद्यालयाविषयी भरपूर माहिती आमच्या ॲडव्होकेटांनी सांगितली, आपला सचिव साहेबांनी सांगितली. शाळेविषयी मी तुम्हाला काही जास्त बोलणार नाही. फक्त हा जो आपण माजी विद्यार्थ्यांचा आपण माजी म्हणतो, आम्ही माजी म्हणू, पण तुम्ही माजी नाही, तुम्ही तुमचे मैत्रिणी आहे. त्यावेळेला तुम्ही शाळेमध्ये कसे वावरत होता, त्यावेळी आपली बॉडी लँग्वेज काय होती आणि आजची बॉडी लँग्वेज काय आहे याच्यात एकमेकाची तफावत जाणवते. परंतु आपण जर एकमेकाची ओळख केली तेव्हा आपल्याला कुठली क्लिक होतं, असं होता, अशी होती, बरोबर आलं लक्षात. म्हणजे असा आनंद आपल्याला या जीवनात मिळतो. म्हणून आपलं आयुष्य निश्चितच वाढेल. आपल्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं, साठी आली तरी काठी नाही. मी 67 वर्षाचा आहे तरी करून दिसत तुम्हाला असं. याचं कारण काय? विद्या. जो विद्येचं दान चांगल्या प्रकारे करत असतो त्याला विद्या नेहमी प्रसन्न असते. आमच्या समोर दोन व्यक्ती आहेत, आबा आणि सर. ते दोघांच्याही हातात काठी नाही
याचं कारण तुम्ही तर अगोदर सांगितलं गणित कसे शिकवायचे, त्यांच्याकडे मी पण शिकवण्याला जात होतो. आडव्या बाजारमध्ये क्लास होता, सर कधी पैसे मागत नव्हते. टाइम टू टाइम, उशीर आला गेट बंद, आणि जर फीच्या वेळेला भिंतीवर सूचना लिहिलेल्या राहायच्या वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या हस्ताक्षरात, याच्याकडे फी बाकी त्वरित जमा करा. एवढं सरांनी कधी आग्रह केला नाही. अतिशय चांगले शिक्षक, त्यांच्या हातातही काटेने, यांच्या हातातही काटेने. अर्थात वयामानानुसार एक अवयव थोडा कमकुवत होतो हे आपण मान्य करतो, पण ज्या अवयवांची आपल्याला अत्यावश्यकता आहे ते अवयव अजून त्यांचे कठीण कणखर आहे. तसे आपले पण सगळ्यांचे अवयव कणखर आहे. यापुढे आपलं आयुष्य असंच चांगलं जावं. डॉक्टर साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली तुम्ही 100 पार करावी आणि तुमच्या मागे मागे आम्हाला पण येऊ द्यावं. त्यांच्या अपेक्षा सफल हो अशी मी प्रभूजीने प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता कार्यक्रमाचा सर्वात शेवट म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनापूर्वी स्टेजवरील सर्व पदाधिकारी आणि आमचे गुरुजन यांना नम्र विनंती की त्यांनी शार्प 7 वाजता हॉटेल ग्रीन लीफ येथे जेवणासाठी हजर राहावे. 7 वाजता जेवणाची आठवण म्हणजे जेवणाचं वाट तुम्ही सर्वजण पाहताय. हो, लगेच कार्यक्रम संपल्यानंतर लगेच जेवण आहे ना हॉटेल ग्रीन लीफ. दोन मिनिटं थांबा. गुरुजन कुठे कोणी राहिलं नाही ना, ते लेडीज गप्पा मारताय अजून. सुटून जाईल फोटो, जाऊ द्या मग. इकडे या, बाकीचे लेडीज इकडे या. 1-2 एवढं ऍडजस्ट बाहेर नाही जाणार कॅमेरा. सर का इकडे या, थोडं मागे अजून 2 जण इकडे इकडे या ना तुम्ही. सर का इकडे थोडंसं असं जवळ सरका, जवळ सरका असं येते. नाना सर तू मध्ये या. शेर दिसू द्या किशोर काका. नाना डावी दादांना घ्या, डावी दादांना. ये बाबा मारला का, झाला का थोडं बाजूला जाऊ नका, समोर बघा. वेट चेक करतोय. 1 मिनिट समोर बघा.